आज मंगळवार आहे आणि आज मंगळवारच्या दिवशी गणेशजींना आपल्याला दुर्वा फूल व्हायचं आहे. आपण नेहमी सांगताना बोलतो गणेशजींना दुर्वा फूल पहिलं व्हायचं. याचाच अर्थ असा आहे की आपण सर्व पूज्य गणेशजींना सर्वप्रथम वंदतो आणि सर्वप्रथम वंदनासाठी सर्व देवतांची त्यांना आशीर्वाद मिळालेले आहे की जो कोणी सर्वप्रथम गणेशजींना वंदेल किंवा दुर्वा फूल वाहेल आणि त्याची पूजा आरती भक्ती करेल त्याला नक्कीच फळ प्राप्त होईल. आणि याच्यासाठी सर्व देवतांनी प्रसन्न होऊन गणेशजींना हे वरदान दिलेलं आहे आणि त्या वरदानामुळे आपल्याला रोज गणेशजींना दुर्वा फूल वाहून त्यांची आरती आणि आराधना करायची आहे. तर म्हणून रोजच मी सांगत असते गणेशजींना दुर्वा फूल वाहा आणि वंदना. तर ह्याचाच अर्थ आहे मंगळवार आहे, गणेशजींना आपल्याला दुर्वा फूल वाहिलेलं आहे. त्यांचा आवडता गोड पदार्थ गुळ आहे किंवा तुम्ही साखर दूध ठेवू शकता. बाळ आहे, बाळाला काहीही दिलं तरी त्या आवडीने आईकडून घेतो आणि वडिलांकडून घेतो. तर आपण आपल्या भक्तीनुसार त्यांना प्रसाद अर्पण करा. शिवलिंगावर जल अर्पण करा. जो व्यक्ती रोज शिवलिंगावर एक तांब्यात जल अर्पण करतो त्याला शिव भगवान नेहमीच प्रसन्न राहतो. कारण त्या एक तांब्या जलामध्ये खूप असं कर्तव्य असतं ज्यामुळे शंकर आपल्याला प्रसन्न व आपल्या सगळ्या आडापिडा दूर करण्यासाठी आपल्याला आशीर्वाद देतो. म्हणूनच रोज शंकराच्या पिंडीवर आपण जल अर्पण करा म्हणून मी रोज सांगते न विसरता. त्याचप्रमाणे त्यांचे आवडता बेल आहे, धतुऱ्याचं फळ आहे, पांढरी फुलं आहे, हे त्यांना फार आवडतं. त्याचबरोबर नंदींचीही पूजा करा, त्रिशूलाची पूजा करा, डमरूंची पूजा करा, त्रिनेत्र आहे त्रिशूलाची पूजा करा आणि त्यांच्या डोक्यावर असलेले गंगा माता आहे, चंद्रमा आहे, सर्वांची पूजा ओम नमः शिवाय या तपाने नक्कीच करा. आजच्या ह्या 2 पूजा मी मुद्दामून सांगितलेलं आहे कारण दररोज सगळ्यांना वाटतं काय रोज एकच गणेशजींना फूल दुर्वा वाहा आणि शंकराजींना जलवाहा. या दोघांचं फार महत्त्व आहे. त्याचप्रमाणे देवींना आपण अर्पण करतो हळदी कुंकू आणि फूल गजरा वेणी वगैरे. तर हे सौभाग्याचं देणं असतं आणि आपल्या देवींना कुंकुम आणि हळद अर्पण केल्याने त्या प्रसन्न होतात आणि त्यांना फूल वेणी घातल्याने ते अति सुगंधित अशा फुलांशी प्रेम करणाऱ्या असतात. त्याच्यामुळे त्या खूप आनंदित होतात आणि त्यांनी आपल्याला भरभरून असे आशीर्वाद देण्यासाठी तयार राहतात. तर ह्या 3ही गोष्टी आज मुद्दाम सांगण्यात आलेल्या आहे आणि ह्या नक्कीच करायच्या आहे. आज हनुमंतांचा दिवस आहे. हनुमंतांच्या देवळात जायला विसरू नका, हनुमान चालीसा वाचायला विसरू नका, बजरंग बाण ऐकायला विसरू नका. बोलता आला तर अतिउत्तम. आणि रुईच्या पानाचा हारावर राम लिहून तुम्ही हनुमंतांना अर्पण करा. एक माचीस दानामध्ये आपण अजूनही देत आहोत जे आपण मार्चपर्यंत देणार आहोत गुप्तदानात. नक्कीच करा. गूळ चण्याचा प्रसाद अर्पण करा, देवळामध्ये वाटा, दानामध्ये द्या. अशा प्रकारे आजचा दिवस आहे. आज जर तुम्हाला जमलं तर कुणाला चहा वगैरे देण्यात दानामध्ये देता आला तर नक्कीच द्या कारण त्यातून तुमच्या पितृंना आनंद होतो आणि पितृंचा आशीर्वाद तुम्हाला मिळतात. श्री स्वामी समर्थ.